अधिकारी सोडले तर 80-90% तर मौज माझ्या और कमाई में लगे हुए है सर. पण मग हा आरोप आपल्याला आमदारांवर नाही करता येईल का? सभागृहामध्ये 20-30 आमदार असतात, बाकीचे कोणी आमदार विरोधकांकडे कुणीच उपस्थित नसतात. काय झालंय का सभागृहातला जो गरिमा आहे ना तो कायम एकदा सुरू झाला. मी सभागृहात बोलल्यानंतर त्याचे परिणाम खालपर्यंत गेले झाले तर मग त्याला महत्व प्राप्त होईल. सभागृहातून नेहमी मंत्रालय चाललं पाहिजे. मंत्रालयातून सभागृह चालता कामा नये. तो आपल्याला बदल करावा लागेल. त्या सभागृहातून मंत्रालय चाललं पाहिजे. मला अजूनही आठवतं बीटी देशमुखांनी एक एसटीवर फक्त तारांकित केला होता आणि ते इथं सभेत बोलले होते फक्त. तर त्याचे परिणाम त्या गावातल्या आमच्या गावच्या बेल्लोऱ्यातल्या एका एसटीच्या वेळेवर पडले होते. म्हणजे एवढे परिणाम सभागृहातल्या बोलण्याचा, तिथल्या प्रश्नाचा, तिथले जे आयुध वापरतो त्याचा परिणाम आम्ही पाहतोय. जिथपर्यंत खालपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या बोलण्यावर तिथं काही फार महत्व प्राप्त होत नाही. समाधान होते, बोलणाऱ्याचं समाधान होते. समाधान जनतेचं झालं पाहिजे ना. आता जनतेचं समाधान होत नाही हे दुर्दैव आहे. माझ्या शिवसेनेच्या पक्षाचे 14 आमदार शिंदेच्या पक्षात शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. आता शिवसेनेच्या संपर्कात राहणार ना. त्यात याच्यात वेगळं काय सांगा. पाणी पाणी से मिलने वाला है. हा जेथपर्यंत पूर्ण त्याला काय म्हणतोय त्याचा एकत्रीकरण होणार नाही, त्याचा सगळे रंग रूप त्याची चव घेऊ एकत्र झाली का होऊन जाईल सगळे एकत्र. संदर्भामध्ये अर्ज भरला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. काय उपसभापतीसाठी अर्ज भरला जाणार आहे. हा. आणि तर इच्छुक आहेत असं नीलम गोऱ्हेचं नाव पुन्हा मोठ्या प्रमाणात चर्चेलं जात आहे. त्या वरिष्ठ आहे त्यांचा विचार झाला पाहिजे. पण पक्षाने काही अशी भूमिका घेतलेली आहे. अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. पण नीलम गोऱ्हेचं अनेकांनी इच्छा व्यक्त केली. मला माहित नाही कोणा केली. तुमच्याकडे यादी असेल तर मला द्या, मी त्याचं शिफारस करतो. एक तर धानाचं बोनस आहे, धानाची खरेदी थांबलेली होती, हरभऱ्याची खरेदी थांबली होती आणि याच्यामध्ये प्रचंड करप्शन पण आहे काही ठिकाणी. ते खरं तर काढून टाकलं पाहिजे. ज्याच्या घरी आमची तर ज्वारी ज्याच्या घरी नाही आहे, ज्यानं ज्वारी पेरलीच नाही त्यानं नोंद केली आणि ते ज्वारी व्यापाऱ्यानं विकली शेतकऱ्याच्या नावानं. हे जे करप्शन वाढत चाललं आहे याच्यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. कापसाचे, धानाचे पैसे, ज्वारीचे पैसे आणि हरभऱ्याचे पैसे अजूनही भेटले नाही शेतकऱ्याला. ते व्याजासहित सरकारनं परत केले पाहिजे. मला वाटतं 5 जुलै जे काही पीक कर्ज माफीची तारीख समोर ढकलली त्याच्यातून मला फार आशा आहे. कारण त्याच्यातल्या दुरुस्त्या आता त्याच्यात मला वाटतं येणार. कारण ते लगेच केलं असतं तर दुरुस्त्या आल्या नसत्या. त्या जेव्हा समोर सरकल्या गेली त्याच्यामुळे त्या दुरुस्त्या सहित कर्जमाफीची शासन निर्णय निघेल अशा अपेक्षा आहे. एक लक्षवेधी मांडणार आहात. ती लक्षवेधी ग्रामीण भागामध्ये संगणक परिचालन काय विषय? आता संगणक परिचालकाचा मानधन किंवा त्याचं देखरेख ज्या कंपनीला दिलं ती कंपनी वर्षाला 250 कोटी रुपये कमावतं. काही न करता कमावतं. आमचं म्हणणं आहे त्या कंपनीला 250 कोटी देता कशाला? तुम्ही डायरेक्ट संगणकाला ते द्या ना. त्याच्यावर नियंत्रण, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जर अशा पद्धतीनं कंपनीला कारण नसताना पैसे जातं हा घोळ आहे. म्हणजे वर्षाला नाही म्हटलं तरी 1000 ते 2000 कोटी रुपये आपण जास्त देतो कारण नसताना. ते थांबले पाहिजे. मी कालच ऑफलाईन बाबतीत बोललोय. केंद्रीय लोकसेवा आयोग सुद्धा ऑफलाईनच परीक्षा घेतं. 12 लाख विद्यार्थ्यांची म्हणजे परीक्षा दरची आणि 10वी ते 12वीचे दरवर्षी ज्या परीक्षा होते त्या ऑफलाईनच होते. ऑनलाईन मध्ये प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक ठिकाणी हॅक होण्याची शक्यता आहे सेंटर. कारण जीसीएस ज्या पद्धतीनं परीक्षा घेतं त्याचे 2च सेंटर आहे. ते सगळे खासगी सेंटर भाड्यानं घेतं. खासगी घेतल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम आहे. गरिबांच्या मुलाला, शेतकऱ्यांच्या मुलाला, कष्ट करणाऱ्याला, एखाद्या टॅक्सी चालकाला तुमच्या कॅमेरामॅनवाल्यांचे पोरं लागले पाहिजे ना नोकरीवर. पैशातून जर असे पेपर फुटले आणि तर जर हॅक झाले ऑनलाईनला त्याच्या मुभा जास्त आहे फुटण्याच्या. कारण एखादं सॉफ्टवेअर वापरलं तरी फुटू शकतं आणि म्हणून ते ऑफलाईनला ते फार कठीण जातं. म्हणून मला असं वाटतं का केंद्रीय लोकसेवा आयोग जर ऑफलाईन परीक्षा घेतं, बाकीचे 4-5 राज्य ऑफलाईन घेतं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ते ऑफलाईन घेतलं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं ब्रिगेडियर बसवला पाहिजे, त्याच्या हाती एक बंदूक दिली पाहिजे, नाही तर चाकू दिला पाहिजे आणि असं काही झालं तर त्याला खुपसलं पाहिजे.
आता विरोधी पक्ष नेतेचं तो मोठा प्रश्नचिन्ह आहे. ते तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे, राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे, उभाटाला विचारलं पाहिजे. हो, त्यांचा विषय आहे ना. आता मी सत्तेतला माणूस त्यांच्या बाजूने बोललो तर पुन्हा तुम्हाला असं वाटेल की आप सत्ते के साथ नहीं है. आत्महत्या के लिए पूरा जो कि आज हो रही है वो केंद्र सरकार, राज्य सरकार, इनका नियोजन का अभाव है. प्रशासकीय जो अभाव ये है व्यवस्था है वो इन लोगों के लिए और ज्यादा महत्वपूर्ण उस तरह से आगे आना जरूरी है. लेकिन आज हम देखते हैं कि भाई मैंने बोला था कि सब जो योजना है सरकार की वो खत्म करो और 2 योजना चालू रखो. एक तो हमारी जो फसल है किसान को उसको जो दाम है वो जो दाम जिस तरह से हमने सिफारिश की राज्य सरकार ने उस तरीके से मिलना चाहिए. अगर नहीं दाम दे सकते तो खर्चा कम करने की ताकत रखना चाहिए. खर्चा कम करने के लिए बोईनी से कटनी तक जो भी खर्चा आता है वो एमआरएस में अगर उससे एडजस्ट किया तो खर्चा कम होगा और खर्चा कम होगा तो मुनाफा आएगा. क्या क्या वो तो ऑफलाइन ही होना जरूरी है. ऑनलाइन बोले तो खासगी कंपनी आएंगी, प्राइवेट कंपनी आएंगी और प्राइवेट कंपनी पूरी माल जमा कर लेंगी, पूरी तरह से इसको सब खत्म कर लेंगे. अब परीक्षा लेने के लिए अगर प्राइवेट कंपनी की जरूरत है तो फिर सरकार है क्या? हमारे अधिकारी क्या करते हैं? लोक सेवा आयोग क्या करता है? क्या जरूरत है उसकी? और केंद्रीय लोक सेवा आयोग अगर ऑफलाइन परीक्षा लेती है, हमारी 10वीं 12वीं के पेपर 16-17 लाख स्टूडेंट का परीक्षा जो है वो ऑफलाइन होता है. तो ये क्यों नहीं? ये तो फिर और खासगी कंपनी का बड़ा होगा. ठीक है. पॉलिटिकल प्रश्न आहे की आपली पाठिंबा एक वेगळ्या नवीन